वो खैरियत में है. बर. वो खैरियत में है सुनकर जी लूंगा मैं. फिराक का दरिया भी पी लूंगा मैं. वाह. हसरत रख मेरे विसाल की कायम. हसरत रख मेरे विसाल की कायम. मरने के बाद ही सही पर मिलूंगा मैं. तुम्ही वावा बोलणार म्हणूनच मी वही उघडली होती. मी पाठ करणार मग फंबल मारणार. त्या फंबलवर तुम्ही सगळे हसणार. त्या फंबलचं पुन्हा एक नवीन स्किट तयार होणार. त्यापेक्षा बोलून घेतलेलं बरं. अरे किती दिवस माझ्या जीवावर उड्या मारणार रे. म्हणे क्रिएटिव्ह टीम एकदा कंटेनर घेऊन झालं उचलून. म्हणून ही डायरी माझ्याकडे ठेवली आहे मी. का रे? सांगेन मिळालो की काय आहे म्हणून सांगेन मी याच्यामध्ये. हा असो पण आज मी प्रचंड खुश आहे. कारण आज माझं प्रेम माझ्यासोबत आहे. माझी वनी माझ्या वनीवर खूप प्रेम आहे. पण त्याच्या भावाचा नकार होता. मी त्याच्या भावाला बोललो ए तुझ्या नाकावर टिचून तिला घेऊन जाईन. तुम्हाला म्हणतो कसा हे तू जमिनीवर जा किंवा आकाशातून जा आम्ही तुला शोधू. म्हणून मी वनीला पाण्यातनं पळवून नेतोय. माझी वनी हे अख्खं जग आता आपलं आहे. गौऱ्या हा आपल्याला कुणी बघितलं नसेल ना रे. हे आता आपण कोणाला घाबरत नाही. आता आपण अशा ठिकाणी जाणार आहोत ना जिथे आपल्याला कोणी शोधू शकत नाही. वनी म्हणजे कुठे कुठे अज्ञाताच्या विशाल गर्भात जिथे आहे कधी हाती न लागणारी क्षितिज रेषा. वनी स्कार्फ काढ. नक्की काढ. इथे आपल्याला कुणी ओळखणार नाही. स्कार्फ काढ. काढू ना. येस वनी. हा वनुडी. अरे वनुडी अरे नाही रे. सामुडी तुले देखो तव समझ रानी प्रेम राग दीवाना रानी आते आथाइन कोठे जासू मी तू ना मिठी माँ मरी जासू मी आते आथाइन कोठे जासू मी हे तू ना मिठी माँ मरी जासू मी. ओ मनी तू मनीषे तू शामडी कुठं अगं तू नावाडी. नाही काय हा माझा शामुडी. प्रत्येक हिंदी गाण्याचं ऐराणी वर्जन गाणारा माझा शामुडी. बनू अगं मी तुला कुठे कुठे शोधलं ग. शोधलं म्हणजे तुम्ही दोघे एकमेकांना ओळखता. ओळखतो. बोला रे. ओळखतो म्हणजे आम्ही जेवढं एकमेकांना ओळखतो ना हा तेवढं कोणी कोणाला ओळखत नाही. म्हणे हा काय बोलतोय का. श्याम खरं बोलतोय. हा माझा भूतकाळ आहे. नाही नुसता भूतकाळ नाही मग चालू भूतकाळ आहे. अरे तू चेहऱ्यावरून चालू दिसतो रे. आज आमचा जिगर मधला परेश रावल नाहीये तर ह्याला तुम्ही नावाडी बनवून पाठवलाय. हा खानदेशी बोलणाऱ्या माणसाला. हा अरे ह्याने आजपर्यंत कुठल्या मुलीबरोबर प्रेमाचं स्किट सुद्धा केलं नाहीये आणि तुम्ही ह्याला याचा बॉयफ्रेंड बनवून पाठवला यार. एका खानदेशी बोलणाऱ्या माणसाला खानदेशीत भाषेत ठेवून फक्त कपडे बदलून कोळी वाड्यात राहणाऱ्या मुलीचा बॉयफ्रेंड बनवण्याचं लॉजिक काय.
नाही अख्ख्या क्रिएटिव्ह टीमला आयुष्यातून उठवलं ना तर नाव लावणार नाही गौरव मोरे म्हणून. ए तुमची गोष्ट सांगा, कुठे भेटलं तुम्ही, गोष्ट सांगा तुमची. ही गोष्ट त्या वेळची आहे जेव्हा वेळ सुद्धा हरवलेली होती. माझं तोंड बघ रे. जर तुला ह्या स्किट मध्ये माझ्याकडे रिॲक्शन पाहिजे असतील तर मला कळलं असं बोल. हा? बोल. वनिता आणि मी आहे ना, तू बोलूच नको रे, अजिबात बोलू नको. नावाड्याचे कपडे घातलेला माणूस खानदेशी बोलतो हे मला पटतच नाही रे. हा? कोणी पायना सोनी माना सोनी घबरा बाबा. कोणी तू सांग, तू सांग. हा हा म्हणे तू सांग. ऐक हा काय झालं पुन्हा त्या जखमेवरची खपली काढायची म्हणजे आताही मला स्पष्ट आठवते. 8 जानेवारी 2010. शुक्रवार, वेळ सकाळी 10:10 काय काय आम्ही बसमधून उतरलो आणि हॉटेल शोधत होतो. हा पण सगळे हॉटेल फुल होते. तुम्हाला काय करावं काही सुधरत नव्हतं बुवा. हा आणि तेव्हाच एक पिळदार शरीरयष्टी असलेला माणूस माझ्या समोर आला. अयो त्याने त्याच्या भरदार आवाजात आम्हाला साथ घातली. असा रोमांस करतो तू. गुच्चू बटरे तू, गुच्चू बटरे, गुच्चू बटरे म्हणतो तू. तुम्ही हॉटेल शोधून राहिल्या का? आम्ही म्हणालो हो. मग कायला टेन्शन घेता, मी आहे ना, मी तुमची सगळी व्यवस्था करतो. म्हणजे अशी तुमची ओळख झाली, संपलं इथं नाही, 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 संपलं. संपलं नाही, इथून तर सुरुवात झाली. त्याच्यानंतर 15 दिवस आम्ही एकमेकांसोबत म्हणजे पटकन बोल ना पटकन. फिरत होतो बा, फिरत फिरत होतो. होतो. हा. दिवसा पण आणि रात्री पण. ए रात्री पण म्हणजे नाही, रात्री म्हणजे रात्री एकमेकांसोबत स्वप्नात फिरत होतो अच्छा आणि गाणे गात होतो. काय वनी पासोनी असं काही हसणी, वनीनी काय काय सपनात खाडात आते तर मन मन जागस न झोपस, काय करू वनी कसं मसवत, काय करू वनी कसं मस. ए आणि वनवडी तुला आठवतं काय काय त्याच्यानंतर आपण होडीत अशी एकदम मस्त अशी रोमांचिक पोज घेतली होती बुवा. आणि तू मला तेव्हा म्हंटली शामुडी हा चल चित्र काढायला जाऊ. हो ना. पण वनी माझी काय चुकलं सांग बरं. मी काय चूक केली, तू अचानक सोडून चालली गेली. ना पत्र ना तार काहीच नाही. त्या दरम्यान तार सेवा बंद झाली होती ना, आणि पत्र पाठवायला तुझा पत्ताच माहित नव्हता मला. पण नंबर दिला होता ना मी तुला. हा तुझ्या कागदावर नंबर लिहिला होतास ना, हा. तो कागद मी भूक लागली म्हणून खाल्ला. भूक लागली म्हणून तू कागद खाल्लास. अरे भस्मी ती कागद खाते. अरे तुम्ही पाय ना मित्र मुतड्याच्या. तिला बसायची पण. मला टाकीन. शामुडी नको ना. माझ्या प्रेम येते. अरे बाप दादा तुझं प्रेम नाही, तुझं ते प्रेम होतं, आता ते माझं प्रेम आहे. तू विचार पाहिजे तर वनुडी. म्हणे सांग याला तू माझं प्रेम आहे, सांग म्हणे. हो गौरव, माझं फक्त आणि फक्त तुझ्यावरच प्रेम आहे. ऐकलं दादा, ऐकलं. बापरे शामुडी बापरे अरे बाप. जा ना बाहेर प्रेम झाली बाहेर. वनुडी, आयुष्य आहे समुद्राच्या लाटेसारखं असतं ग. एक लाट येते, दुसरी येते, तिसरी येते, पण जोपर्यंत समुद्र आहेत ना तोपर्यंत लाटा येत राहतात. पण मी अजून बी किनाऱ्यावर तुझी वाट बघतोय ग. इलॉजिकल वाक्य. शामुडी पण तू अजून का उभा आहेस किनाऱ्यावर?
चालता चालता मी खूप दूर निघून गेलो होतो तुझ्यापासून, पण तरी बी तुझ्या हात माझ्या हातात आहे असं वाटत होतं. तुझ्या आठवणी अशा घट्ट आहेत माझ्या हृदयात असं वाटत होतं. वनी हे काय आहे? वनी तुझं खरंच माझ्यावर प्रेम आहे ना वनी? हो गौरव, माझं तुझ्यावर प्रेम आहे. मग मगाचं फक्त कुठं गेलं? बोला गौऱ्या, माझं फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम आहे, बोल ना हे. हो गौरव, माझं फक्त आणि फक्त तुझ्यावर सुद्धा प्रेम आहे. सुद्धा कशाला पाहिजे मध्ये सांग ना. म्हणजे वनुडी, हा. तुझं माझ्यावर अजून बी प्रेम आहे? वनुडी, माझ्या डोळ्यात बघ, सांग, मी तुला आठवतो की नाही? तू माझ्यावर प्रेम करते की नाही? मी तुझ्यासाठी काय काय करायचो, डायलॉग म्हणायचो. कैसे बताऊ मैं वनी, तुम मेरे लिए कौन हो, तुम जिंदगी, तुम बंदगी, तुम रोशनी, तुम ताजगी, तुम हर खुशी, तुम प्यार हो, तुम प्रीत हो, मनमी तो वनी, तू माझी आहे ना गं. मी फक्त आणि फक्त तुझीच आहे. वनी शामुडी, माझं तुझ्यावर प्रेम होत आहे असेल. शामुडी, तू गेल्यावर मी दुःखी झाले होते रे. मन डायव्हर्ट करण्यासाठी याच्या सोबत होते. म्हणजे तू मला ड्रायव्हर म्हणून वापरलं वनी? कसलं कार्टून आहे बघ ना, ड्रायव्हर म्हणतोय. वनी, एक गोष्ट लक्षात ठेव, एका म्यानात दोन तलवारी नाही राहत. पण एका होडीत दोन वल्ली असतात रे. किनारा फार दूर असतो. एका वल्लीने होडी गोल गोल फिरते. अगं घोडी, तू काय होडी आहेस का? मग मी काय मॅन आहे का? अरे बापरे 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 बापरे, ओ मरी बा. ओ बाबा. बापरे 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 बापरे. ओ माय, मगर ये मला गिळून घे. इतका बेकार पंच मारलाय. या एका पंचसाठी लेखकाने 10 वाक्य वाया घालवली. लेखका, ह्यांना जाऊ दे, तू माझ्या होडीत आहे रे. शामुडी, या कार्टूनचं काय करायचं रे? ए, मला कार्टून बोलायचं ना. काय 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 करायचं कडे याच्या? ओ भाऊ, हा. तुला झेपता येतं का? हा, पण होडीत कुठं? अरे तुम्ही बाय ना बाटोड झेपता येणं म्हणजे पोता येतं का? मला वाटलं झेप म्हणजे झेप घेणं. नाही नाही, पोता येतं का? नाही. चांगलंय का? वनुडी, तुला येतं का पोता? नाही. टेन्शन घेऊ नको, भोपडा बुडत नाही पाण्यात. हा. आपण एक काम करू, या होडीला बॉक्स पाडून देतो मी. हा, त्याच्यानंतर आहे ना होडी आणि हा तुझ्या वर्तमान काळ बुडून जाईल आणि आपण दोघं किनाऱ्यावर, तू माझी काय आमची. बाबा, असं का करतोस तू? काय केलंय मी? आता सगळं तुझ्या हातात आहे. काय झालं? तू गुच्चूप बाजूला होऊन जाय, मग होडी सकट आपण तिघं किनाऱ्यावर जाऊ. नाहीतर काय? नाही तर आम्ही दोघं किनाऱ्यावर, तू आणि होडी डुबुक. कोणाची आहे वनी? वनी कोणाची आहे? सांग ना ती. तुझी ए बाबा, तुझी वनी. म्हणी स्किट नंबर 301. आजही माझी गर्लफ्रेंड पळून गेली. जाम बेकार क्रिएटिव्हिटी. आता मी वही सोनीच्या हेड ऑफिसला देणार आहे. ए गौरव, अरे पाण्यातून चालत जातोय, याला काही लॉजिक नाही. अरे झेपायला गेलं तुमचं लॉजिक. मला तिकडे वणी मारसून